जलजीवन मिशन आणि हर घर जलच्या गगनभेदी घोषणा तुम्ही ऐकल्याच असतील, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील आडेली ग्रामपंचायतीमध्ये या घोषणांची कशी ऐशी तैशी झाली आहे याचा एक संतापजनक वास्तव समोर आलाय। आडेली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील 40 कुटुंब आजही थेंब थेंब पाण्यासाठी वणवण करतात। प्रशासन आणि स्थानिक ग्रामपंचायत नक्की झोपली आहे का? पाहुयात आमचा हा। आंबेडकर नगरमध्ये 40 कुटुंबाची वस्ती आहे। या वाडीतील ज्येष्ठ नागरिकांच्या मते हा प्रश्न आजचा नाही तर चक्क 1990 सालापासून म्हणजेच गेल्या 35 वर्षांपासून रखडलाय। वाडीतल्या 2 विहिरी एप्रिल महिना सुरू झाला की कोरड्यात ठणठणीत पडतात, मग सुरू होतो पाण्याचा वनवास। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आडेली या गावामध्ये जवळजवळ आठवलं तर या समाजामध्ये 40 घरं आहेत। आतापर्यंत 10-12 वर्षापूर्वी एवढी कंडिशन बेकार होती पाण्याची की पाणी मुबलक नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी एक विहीर घेतली। ती विहीर सध्या कोरडी आहे, त्या ठिकाणी पाणी मिळत नाही आणि इथली जी पाण्याची व्यवस्था करावी लागते ते अक्षरशः आमचे जे ग्रामस्थ आहेत ते टेम्पोने पाणी आणतात। काही काही बायका पाणी विकत घेतात, त्याप्रमाणे चालत जाऊन तिकडून पाणी आणतात। महिलांना 1 ते 1.5 किलोमीटर लांबून पाणी विकत आणावं लागतं। रात्री अपरात्री पाणी आणायचं कसं, हा महिलांसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आम्हाला पाणी विकत घ्यावं लागतं, म्हणजे 1 किलोमीटरवर जावं लागतं आणि ते पण भेटलं तर पाण्याचं ते पण विकत ते सांगतात आता संध्याकाळी या सकाळी या असं आहे। आता पाणी म्हणजे आता पाण्याची कमतरता भासते, कारण तिकडे विहीर आहे ती सुद्धा सुकी कोरडी झाली। आता सध्या आम्ही पाणी विकत घेतो, ते सुद्धा पाणी मिळत नाही आम्हाला। समस्येवर तोडगा म्हणून 2 वर्षांपूर्वी नवीन विहिरीचं काम मंजूर झालं। गेल्या वर्षी कंत्राटदार काम अर्धवट ठेवून पळाला। यावर्षी विहिरीच्या चहूबाजूंना मोठी भुयारं आणि भगदाड पडली आहे। निकृष्ट दर्जाचे चिरे आणि दगड वापरले जातात। स्थानिकांनी जाब विचारला तर कंत्राटदार ऐकायला तयार नाही। अखेर नागरिकांनी थेट व्हिडिओ करून तो फेसबुकवर व्हायरल केला आणि या बोगस कारभाराची तक्रार थेट बीडीओंकडे केली। याचं कारण तुम्ही जर प्रत्यक्षात बघतालात काय भोग देत हे तुमका दिसतील तर तसा ट्रेंड ठेवला। अद्याप काय काम करू, आज 2 दिवस तो काय आलेला नाही। आता परिस्थिती म्हणजे पाणीच नाही। आता बघा ना, प्रत्यक्षात इथंच पाणी नाही, आमच्या लोकांना पाणी। आता आमच्या दुसऱ्या मित्रांना आडेलकर उदय आडेकरने जे सांगितली वस्तुस्थिती ती खरोखर आहे। सायकलीने पाणी विकत आणतात। शासकीय निधीची उघड लुटमार करणाऱ्या या कंत्राटदारावर प्रशासन फौजदारी गुन्हा दाखल करणार का? आणि आंबेडकर नगरचा हा 35 वर्षांचा पाण्याचा वनवास कधी संपणार, हाच आता मोठा प्रश्न आहे। निलेश ओरोसकर, कोकण साद लाईव्ह, वेंगुर्ला।